नमस्कार, एच.जी. टीव्ही नेटवर्कमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. सागर, आज आपण बारामती तालुक्यातील मूर्तिमोडवे येथे आहोत आणि मूर्तिमोडवे येथे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये एका व्यक्तीने नाव केलं आहे. ती व्यक्ती म्हणजे सूरज चव्हाण. आणि सूरज चव्हाणचं बिग बॉसच्या घरामध्ये एंट्री झाल्यानंतरनी जो अगोदरपासूनच टिकटॉक स्टारमध्ये जो स्टार होता तो सूरज चव्हाण. त्यामध्ये टिकटॉक स्टारमध्ये जो महत्त्वाची भूमिका बजावलेले कॅमेरामन, त्यांच्या ज्या बाचा आहेत त्यांच्या आपल्यासोबत आहेत. त्यांच्याकडून आपण सूरजविषयी माहिती जाणून घेऊयात. दीदी, तू अतिशय महत्त्वाचं काम करायची, महत्त्वाची भूमिका बजवायची कॅमेरामनचं, तर त्याबद्दल काय सांगते? मामाना आम्ही असं म्हणजे सुट्टी असताना रविवार शनिवारचा व्हिडिओ काढायचो. म्हणजे मामा सांगायचं नाही का व्हिडिओ काढायचे मला, मग आम्ही एकदम असं 10-12 व्हिडिओ काढायचं. मग मामा रोज कामाला जाऊन एक व्हिडिओ सोडायचा, पोस्ट करायचा इंस्टावर. त्यातली जी झाकपूक झुकपूक जे गाणं आहे त्याविषयी काय सांगतील? ते गाणं नुकतंच रिलीज झालं तेव्हा मामाने ऐकलं होतं गाणं. तर माझ्या बहिणीला घेऊन तो म्हणला की ह्या गाण्यावर आपल्याला रील्स बनवायची. तर माझ्या बहिणीने सांगितली की अशी अशी स्टेप करू. मग ती स्टेप आता मामा बिग बॉसमध्ये म्हणजे जाऊन हे अक्षय कुमार, रितेश सर असतील ते म्हणजे ते पण त्या स्टेपवर नाचतायत आता बिग बॉसमध्ये. ज्या दिवशी बिग बॉसच्या घरामध्ये तुझ्या मामाची एंट्री झाली आणि त्या सरांनी त्यांना असं विचारलं की झाकपूक झुकपूक या गाणं जर वरती तुम्ही नाचून दाखवलं तर आम्हाला बरं वाटेल. तुम्ही टीव्हीवरती ते गाणं पाहिलं असेल, त्यानंतर तुम्हाला काय वाटलं? खूप भारी वाटलं. असं वाटलं की आता जो मामा आम्हाला रोज डोळ्यासमोर दिसायचा तो आता मामा की आम्हाला बिग बॉसमध्ये दिसतोय, टीव्हीवर दिसतोय, रितेश सरांसोबत दिसतोय. खूप भारी वाटलं आम्हाला, खूप प्राऊड फील झालं, अभिमान वाटला मामाबद्दल. तुझ्या मामा अतिशय साधा आणि बोळा. तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आता मामाचं तुझ्या जे एखाद्या खेळाडूचं नाव होतं त्याप्रमाणे सूरज चव्हाण हा अख्ख्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात घराघरामध्ये प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये सध्या धुमाकूळ घालतोय. तर तू महाराष्ट्रातील जे समाज बांधव असतील किंवा मुलं असतील तर त्यांना सूरज मामाला तुझ्या वोट करण्याविषयी काय आवाहन करतील? आपल्या महाराष्ट्रातील व्यक्तीला, आपल्या मातीतल्या माणसाला वोट करा, जेणेकरून तो म्हणजे नॉमिनेट जरी झाला तरी वोटिंग करा, म्हणजे जेणेकरून तो सेफ होईल. एवढीच इच्छा, वोटिंग करा जेणेकरून मामा ट्रॉफी जिंकून येईल. सर्वात म्हणजे रामुशी कन्या, ह्या रामुशी कन्या ज्या सूरज चव्हाणला अख्ख्या महाराष्ट्राच्या घराघरामध्ये पोहोचवण्यामध्ये या रामुशी कन्यांचा सिंहाचा वाटा आहे. तर त्या रामुशी कन्यांचं महाराष्ट्राच्या घराघरामध्ये मुलींना असतील किंवा महिला वर्ग असेल, तरुण वर्ग असेल, तर त्यांना कशा प्रकारे तू आव्हान करतील? बाबा मामाला आमच्या जास्तीत जास्त तो अडाणी आहे, भोळा आहे, तर असं अडाणी भोळ्या माणसांना फसवू नका, त्याबद्दल काय आव्हान करतील? एवढंच सांगेल की असं म्हणजे कुणाला पण कमी समजू नका, कारण कोणताही माणूस कमी नसतो. प्रत्येकाला सपोर्ट केला तर मामा खूप पुढे जाईल. तुमच्या सपोर्ट एवढीच इच्छा आहे. एवढंच सांगेन की तुम्ही वोट करा मामाला, जेणेकरून मामा पुढे जाईल. दीदी, झाकपूक झुकपूक हे गाणं जे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये सध्या धुमाकूळ घालतंय, तर त्याबद्दल तू म्हणाली मला थोडंसं माहिती विचारा, तर तू काय सांगशील? झाकपूक झुकपूक हे गाणं आम्ही दोघांनी एक सोबत डान्स करून आणि एक सोबतच व्हिडिओ काढला आहे आणि ह्या माझ्या बारक्या बहिणीने तो व्हिडिओ सोडला आहे. सध्या तो व्हिडिओ अख्ख्या महाराष्ट्रातील तरुणांच्या मोबाईलमध्ये, टीव्हीमध्ये जिकडं जाईल तिकडं धुमाकूळ घालतोय. त्यामध्ये तू जा आणि या रामुशी कन्यांचा अतिशय मोठा सहभाग आहे. तर रामुशी कन्यांना तू एक मुलगी म्हणून काय आव्हान करतील? तर तुम्ही काय आव्हान कराल? मी एवढंच सांगेल की कोणतीही मुलगी कोणापेक्षा कमी नसते आणि त्याच्यात पण रामुशी कन्या म्हणजे खूप टॉप लेवलला आहेत. आणि असं कधीच समजू नका की मुलगी कमी आहे, कधी मुलगी म्हणजे कमी लेवलची नाहीये. पण मी प्रत्येक रामुशी कन्याला आवाहन करेन की सगळ्यांनी सपोर्ट करावा आम्हाला, जेणेकरून मामा जिंकेल.
धन्यवाद. ह्या होत्या रामोशी बेडर समाजातील रामोशी कन्या आणि त्यांनी महाराष्ट्रातील प्रत्येक घराघरामध्ये सूरजला पोचवलं आणि असंच सपोर्ट इथून पुढे प्रत्येक घराघरातील तरुण असतील मुली असतील महिला वर्ग असेल यांनी सूरज चव्हाणला आतापर्यंत जे वोट करण्यामध्ये सहकार्य केलं असंच इथून पुढे सहकार्य करा असं रामोशी कन्यांचं म्हणणं आहे. आमच्या मामाला गोलीगत सपोर्ट करा. आमच्या मामाला गोलीगत सपोर्ट करा. झपूक झपूक. ओके.